फ्रेंड्स, आजच्या न्यू व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आम्ही दोघं असं तयार झालोय मस्तपैकी की आम्ही कुठेतरी बाहेर चाललोय का नाही चाललो? नाही चाललो आम्ही कुठेच बाहेर। आज दत्त जयंती आहे आणि सकाळपासून आम्ही काहीच तयारी नव्हती केली, कारण नक्की नव्हतं म्हणजे साजरी करायची का नाही हेच नक्की नव्हतं। आणि मग अशी मामा आणि आत्या पण बोलले की करूया साजरी म्हणून, त्यामुळे मग आम्ही आता रेडी झालोय। अजून बरंच कामे, रांगोळी काढायची, देवाची पूजा मांडायची आणि 5 मुलं जेवायला घालायचे, त्यामुळे स्वयंपाक पण करायचे। आत्या पण येईल कामावरून, मामांना सुट्टीचे आज, आणि दीदी गेली सामान आणायला थोडंसं, त्यामुळे ते येतील आणि आम्ही दोघं आहे आता घरी। तर मी आधी भात लावते कुकरला, म्हणजे आत्या येऊपर्यंत भात तरी तयार होईल आणि देवाची पूजा वगैरे मांडते, रांगोळी काढते। मग भेटूया आपण थोड्या वेळाने। मला घेतलेला ड्रेस आहे आणि म्हटलं घालावा आज, कारण ठेवून ठेवून छोटा पडायला लागलेला, म्हणून मग आहे ना पिल्लू? एकदम सायलेंट आहे हा, तर जाऊ द्या, ह्याच्याकडे दुर्लक्ष करून काम करूया आपण, हे का नाही, तर ह्याच्यातच वेळ जाईल सगळा। तर कुकरला भात लावलाय मी आणि आता पूजा मांडते। तर माझी पूजा मांडून झाली, आता तुम्हाला दाखवते कशी मांडली। साधी सिंपल पूजा मांडली आणि आत्याला म्हणजे दीदीला फुलं आणायला सांगितलेत मी, आता तिने फुलं आणल्यावर मग ठेवेल। आणि ही झाडाची फुलं होती मगाशी तोडून ठेवलेली। दूध साखरेचा प्रसाद दाखवलाय, काहीच तयारी नव्हती पण तरी आपलं साधं सुद्धा केलं। आणि थोडीशी रांगोळी काढायची राहिली, तर मी रांगोळी काढते आता। माझी रांगोळी काढून झाली आहे, थांबा तुम्हाला दाखवते। तर मी तो कुकर लावलेला भाताचा, आणि घरातले पण आले होते घरी। आरूला मामांनी खायला आणलेलं, त्यामुळे तो खात होता। आणि इकडं सांबराची तयारी केलेली, भात पण शिजवून घेतला होता मस्त, आणि सांबरासाठी चिरलेले कांदा, टोमॅटो वगैरे। तर सांबर टाकला त्याने। जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती। आरती झाल्यावर सगळ्यांना प्रसाद दिला आणि देवाला पण नैवेद्य दाखवला। तर फ्रेंड्स, नंतर आरू धरून 5 मुलांना जेवायला बसवलं आणि त्यांच्यासोबत मामा आणि हे पण जेवायला बसले, आणि दीदी आरूला चारत होती। तर आरूचं काहीतरी वेगळं चाललं होतं बघा। आणि नंतर दुसऱ्या घरात अलीकडच्या आई, आप्पा आणि गौरी मामी जेवायला बसल्या होत्या। मग आम्ही पण जेवायला बसलो आणि मस्तपैकी जेवण वाढून घेतलं। ते शेजारच्या मावशींचा पण दत्त जयंतीचा कार्यक्रम होता, त्यामुळे त्यांनी आम्हाला ताट वाढून दिलं होतं। तर यूट्यूब फॅमिली, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।